रुग्णवाहिकेमधून प्रभुकुंजला नेलं जाणार आहे का लता दीदींचं? उदय, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत ब्रजकँडी रुग्णालय परिसरामधून. उदय, ब्रजकँडी रुग्णालय परिसरामध्ये हालचाली वाढलेल्या आहेत. लगेचच लता दीदींचं पार्थिव हे रुग्णवाहिकेमधून प्रभुकुंजला नेलं जाणार आहे का? जसं पायावरती मी डोकं ठेवलं होतं, अशी खूप कमी लोक आता उरले ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असं वाटेल. त्यापैकी त्या एक होत्या आणि मला इतकं भरून आलं होतं त्या दिवशी. आणि त्यानंतर पण मी 2-3 वेळा त्यांच्या त्या कार्यक्रमात गायलो होतो. आणि एकदा जेव्हा मी गायलो तेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे त्या ग्रीन रूममध्ये बसल्या होत्या. आणि माझं गाणं झाल्यानंतर मला बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत आदिनाथ मंगेशकर, ते मला त्यांना भेटायला म्हणून ते ग्रीन रूममध्ये घेऊन गेले होते. तेव्हा मला आठवतं की त्यांना भेटायला कुणालाही परवानगी देत नव्हते, पण मला आतमध्ये जायला मिळालं. आणि 3-4 मंडळी असतील आतमध्ये, आणि मला शेजारी बसवलं. आणि तुम्हाला खरंच सांगतो की ती जी काय एक ऊर्जा, त्यांच्या भोवतीचं जे वलय होतं ते इतकं जबरदस्त होतं की मला काही बोलायला सुचलंच नाही. मी असा हात जोडून नुसता बसलो होतो आणि माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं. आणि त्यांना माहिती नाही, त्यांना बहुतेक कुठेतरी ते जाणवलं की मी अवघडलेल्या अवस्थेमध्ये आहे. त्यांनी इतकी प्रेमाने माझी चौकशी केली, माझ्या गाण्याचं कौतुक केलं, माझ्या आजोबांच्या काही मला गोष्टी सांगितल्या. मला वाटतं की ती जी एक प्रेमाची म्हणूयात, कौतुकाची थाप जी आहे ती मी कधी विसरू शकणार नाही, आणि ती फार मोलाची होती. आणि दुसरी एक आठवण त्यांची म्हणजे आत्ताच जो मी वसंतराव माझ्या आजोबांच्या वरती जो एक चित्रपट केला आहे, माझ्या आजोबांचे गुरु, एक महत्त्वाचे त्यांचे गुरु म्हणजे मास्तर दीनानाथ मंगेशकर. आणि काही कारणाने आम्हाला ती सेन्सॉर करता, आम्हाला त्यांच्याकडे ती दाखवण्याकरता सांगितली गेली फिल्म. तर मी आदिनाथनं सांगितलं की त्याची म्हणजे NOC हवी आहे तुमच्या कुटुंबाकडनं. तर त्यांनी ती फिल्म बघितली आणि मला त्यांचा फोन आला रात्री. बाळासाहेब मंगेशकर बोलले, उषाताई बोलल्या, आदिनाथ बोलले, आणि त्यांनी सांगितलं दीदींना पण ही फिल्म खूप आवडली. आमची अशी इच्छा आहे की ह्याच्यात जर त्यांच्या वडिलांचं गाणं जर तुम्हाला इन्क्लूड करता आलं तर तुम्ही नक्की करा. मला वाटतं की ही मिळालेली मला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे, मोठी पावती आहे. पण सरते शेवटी परत एकदा असंच मनात येतं की हा दिवस बघायला लागायला नव्हता, पण तो बघायला लागतोय. त्यांच्याप्रती माझी अतिशय मनपूर्वक श्रद्धांजली. सर, तुमची पहिली जेव्हा भेट झाली तेव्हा काय नेमकं संभाषण झालं होतं? किंवा संभाषण काहीच झालं नाही. त्या हसत त्यांनी मला तो पुरस्कार दिला. आणि त्यांचं हसणं फार गोड होतं, म्हणजे ज्याला आपण लहान मुलाचं एक निरागसता म्हणूयात ना, तेच मला असं वाटतं की त्यांच्या सुरांमध्ये पण होतं, की ते जे एक आईचं वात्सल्य असतं ना, ते त्यांच्या सुरामध्ये होतं. आणि म्हणून ते कुठेतरी आतपर्यंत तुमच्या घर करून राहतं. मी फक्त त्यांच्या पायावर डोकं ठेवलं होतं आणि मी नमस्कार केला, आणि माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं. कारण मला वाटतं की ती ऊर्जा समजण्याकरता पण तुम्हाला ना. आदित्य ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. आदित्य ठाकरे ब्रजकँडी रुग्णालयातून बाहेर पडलेले आहेत आणि लता दीदींचं पार्थिव आता ब्रजकँडी रुग्णालयातून बाहेर पडतंय, त्याचे थेट दृश्य आपण बघतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुद्धा ताफा आहे आणि आता ते थेट इथून प्रभुकुंजला नेलं जाणार आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, स्वतः आदित्य ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसले, रुग्णवाहिकाही दिसतेय, पार्थिव आता प्रभुकुंजाकडे निघालंय, काय अधिक सांगाल? सोन आपण हे लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. थेट भारतरत्न लता मंगेशकर यांचा पार्थिव
ब्रिज कँडी हॉस्पिटलमधून बाहेर पडलेला आहे आणि इथून प्रभुकुंज पेटर रोड इथे लता मंगेशकर यांचं पार्थिव जे आहे ते नेलं जात आहे आणि लता मंगेशकर यांच्या या अखेरच्या प्रवासामध्ये त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भारतरत्न सचिन तेंडुलकर हे सगळे मान्यवर त्यांच्या सोबत आपण समोर पाहू शकतो. सर्व मान्यवरांचा ताफा जो आहे तो निघालेला आहे. पेडर रोड प्रभुकुंज येथे निवासस्थानी लता मंगेशकर यांचा अखेरचा प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे. अनेक देशातले नेते मंडळी, राज्यातील मोठे नेते मंडळी हे प्रभुकुंजला लता मंगेशकर यांच्यासोबत चाललेले आहेत. शासकीय इतमामात लता मंगेशकर यांच्यावरती अंत्यविधी जो आहे तो केला जाणार आहे. भारतरत्न लता जसं उदय मंगेशकर तू यांचं सांगत पार्थिव होतास की ब्रिज कँडी रुग्णालयापासून त्यांचं घर निवासस्थान असलेल्या पेडर रोड प्रभुकुंज इथपर्यंत वाहतूक पूर्णपणे थांबवली गेली आहे, त्याच्याविषयी काय सांगशील पुन्हा? ब्रिज कँडी हॉस्पिटल ते पेडर रोड येथील जे प्रभुकुंज निवासस्थान आहे साधारणतः 3 ते 3.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि संपूर्ण वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांचा पार्थिव ॲम्ब्युलन्समधून ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्समधून प्रभुकुंज येथे निघालेला आहे आणि या त्यांच्या अखेरच्या प्रवासामध्ये त्यांच्यासोबत त्यांचे आप्तस्वकीय देखील आहेत, ब्रिज कँडी हॉस्पिटलचे डॉक्टर देखील आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, त्याचबरोबर नक्की. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नक्की. भारतरत्न सचिन तेंडुलकर हे देखील त्यांच्यासोबत निघालेले आहेत. उदय, आज भला काही मोठा काही ताफा जो क्षणासाठी बघितला, उदय तुला ते सर्व फक्त थांबवते, कारण तू जसं सांगतोयस 3-3.5 किलोमीटरचा हे अंतर आहे. ही दृश्य जी आता आपण बघतोय ती प्रभुकुंज या निवासस्थानाबाहेरची दृश्य आहेत. लगबग सगळी तिथे सुद्धा वाढलेली आहे आणि प्रभुकुंज या निवासस्थानी लता दिदींचं पार्थिव दाखल झालेलं आहे. प्रभुकुंज या निवासस्थानी ही दृश्य आपण बघतोय. खूप मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी आहे आणि लता दिदींचं पार्थिव प्रभुकुंज या निवासस्थानी आणलं गेलेलं आहे. लता दिदींच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव आणण्यात आलं आहे. जसं आमचे प्रतिनिधी उदय आपल्याला सांगत होते की भारतरत्न सचिन तेंडुलकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे हे सगळे या रुग्णवाहिकेसोबत, त्यांचं पार्थिव घेऊन आलेल्या रुग्णवाहिकेसोबत आहेत. लता मंगेशकर यांचं पार्थिव प्रभुकुंज या निवासस्थानी आणलं गेलंय अंत्यदर्शनासाठी. म्हणजे त्यांचे आप्तस्वकीय, नातेवाईक, घरचे मंडळी यांच्या दर्शनासाठी हे पार्थिव आता प्रभुकुंज या निवासस्थानी ठेवलं जाईल. त्यानंतर अनेक महनीय व्यक्तींच्या, सामान्यांच्या दर्शनाकरता तशीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. गायिका हेमा सरदेसाई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. हेमाजी, आपल्या सगळ्यांना ऐकायला अत्यंत कठीण जाईल किंवा ही गोष्ट ऐकायला मिळू नये असा आपण सगळे विचार करत होतो, पण लता दिदींच्या जाण्याची बातमी आली आहे आणि आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले जाणार आहेत. तुम्ही काय भावना आता व्यक्त कराल? पहिली गोष्ट म्हणजे आमच्या भगवद्गीतेत म्हणतात की कोणी मरत नाही, आणि त्यातून आमची लता दिदी, लताजी, त्यांचा आवाज तर इमॉर्टल आहे, तो कधी मरू शकत नाही. त्यांची एवढी गाणी, बापरे केवढी गाणी सगळ्यांच्या मनात गेलेली, सगळ्यांच्या प्रत्येक म्हणजे मनाने ती सगळी गाणी रुतलेली आहेत. शी इज इमॉर्टल इन हर व्हॉइस, विथ हर सिंगिंग व्हॉइस. तर एक आहे अजून मी बोलायला शोधते की खूप सिंगर जे आहेत त्यांनी ट्राय केलं की लताजी सारखं गायचं, पण लताजीच होती. तो आवाज इनइमिटेबल आहे, अनफॉरगेटेबल, विसरू शकत नाही, म्हणून मी त्याला इमॉर्टल म्हणते. तर आम्ही म्हणू शकत नाही की लताजी इज नो मोर.
हो हे म्हणूच शकत नाही आम्ही. हो शी विल लिव्ह ऑन फॉर एव्हर. हो आणि हेमाजी, आज अनेक what अनेक जणांशी बोलताना ह्याच भावना व्यक्त होत आहेत की त्या गेल्या असं आम्ही म्हणूच शकत नाही, कारण त्या आमच्या सोबत सतत राहणार आहेत. तुम्ही पण गोव्याच्या, त्यांचं मूळ गाव गोव्यातच, या सगळ्या विषयी काही आठवणी आहेत का तेही जाणून घ्यायचं आहे. पण आत्ता लता दीदींचं पार्थिव प्रभुकुंजला पोहोचलेलं आहे. तिथे आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत. विनोद, काय अधिक सांगा? नक्की लता दीदींचं पार्थिव शरीर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचे नव्हते या ठिकाणी जमले आहेत आणि कुटुंबही या ठिकाणी जमले आहेत. खास करून पोलिसांचा या ठिकाणी एकंदरीत शासकीय समाजाने लता मंगेशकर यांना या ठिकाणी गायिका हेमा सरदेसाई आपल्या सोबत आहेत. हेमाजी, एका युगाचाच खरं तर आज अंत झालाय आणि 22 भाषांहून अधिक भाषांमध्ये गाणी, 30,000 गाणी, म्हणजे वेगवेगळ्या मूडमधली गाणी सुद्धा आपण त्यांची ऐकली आहेत आणि अनेकांना तर त्यांनी जगायला शिकवलंय, त्यांच्या स्वरांनी जगायला शिकवलंय. गोव्याच्या त्या कनेक्शन विषयी, जे कनेक्शन तुम्ही दोघीही शेअर करता, त्याच्याविषयी तुमच्या काही आठवणी? आम्ही भेटलो तेव्हा आम्ही डिस्कस केलं की त्यांचे जे स्वर्गीय वडील होते श्री पंडितजी दीनानाथ मंगेशकरजी, ते माझे ग्रँडफादर जे होते, माझे आजोबा श्री व्यंकटेश प्रभू सूर्यराव देसाई सरदेसाई, हे फ्रीडम फायटर गोव्याचे. ते बेस्ट फ्रेंड होते, म्हणजे वन अँड ओनली रिअल फ्रेंड, म्हणजे खरा जर दोस्त होता श्री पंडितजीचा, तर तो माझा आजोबा होता. तर त्यामुळे दॅट विल नेव्हर बी फॉरगॉटन. आणि ते कनेक्शन नेहमी राहणार लतांजी बरोबर. बट लाईक आय सेड, ती इमॉर्टल आहे. आणि एकच तसल्ली मनाला अशी वाटते की भारतरत्न आणि असे किती किती चांगले चांगले अवॉर्ड तिने बघितले, तिने घेतले आपल्या हाताने. अगदी अगदी अगदी. हे सदैव एक थोडीशी एक म्हणजे वाटतं मनाला, एक हे तरी तिला म्हणजे शी सॉ इट, तिने बघितलं, तिने एक्सपिरियन्स केलं. तर हे एक थँक गॉड फॉर इट. आय एम थँकफुल फॉर दॅट. आणि हेमाजी, आम्हाला ना हेही जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या दोघींची भेट कशी झाली किंवा तुमचा तेव्हाचा संवाद काय होता. पण त्याआधी मुंबईमधून शिवाजी पार्क इथून काही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. तिथे तयारी सुरू झालेली आहे, कारण प्रभुकुंज या निवासस्थानावरून, म्हणजे तिथे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे त्यांचं पार्थिव, आणि त्यानंतर शिवाजी पार्क इथं सुद्धा त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर सगळे महनीय मोठे व्यक्ती हे शिवाजी पार्कला येऊनच अंत्यदर्शन लता दीदींच्या पार्थिवाचं घेणार आहेत. ही दृश्य शिवाजी पार्क इथून आपण बघतो आहोत. शिवाजी पार्कवर लता दीदींचं पार्थिव ठेवलं जाणार आहे आणि सगळ्यांना अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचं पार्थिव शिवाजी पार्कवर आणलं जाईल. त्यावेळी, म्हणजे त्यावेळची ही दृश्य आहेत जेव्हा स्वतः आदित्य ठाकरे शिवाजी पार्कवर पोचले, कशी व्यवस्था अंत्यदर्शनाची करायची त्याच्याविषयी ते मार्गदर्शन करत होते, तेव्हाची दृश्य आहेत. पण त्यानंतर आत्ता जी तयारी तिथे केली जाते आहे त्याची ही दृश्य आपण बघतोय. भारतीय अनेक सामान्य नागरिक, भारतातले अनेक लोक ज्यांना अंत्यदर्शन घ्यायचं आहे लता दीदींच्या पार्थिवाचं, ते शिवाजी पार्क इथं येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः शिवाजी पार्कवर येणार आहेत. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत. विनोद, अशी माहिती मिळते की प्रभुकुंज इथं अंत्यदर्शनासाठी लता दीदींचं पार्थिव ठेवलं जाईल आणि त्यानंतर ते शिवाजी पार्क इथं सुद्धा अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे. काय अधिक माहिती? नक्की सुवर्ण प्रभुकुंजचे लता मंगेशकर यांचे पार्थिव ठेवण्यात आलं आहे. त्यांचे जे कुटुंबीय आहेत या ठिकाणी दर्शन घेत आहेत. अंतिम दर्शनासाठी त्यांचे जे फिल्म इंडस्ट्रीमधले जे लोक आहेत त्यांच्याही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगमन होत आहे आणि ते अंत्यदर्शन घेत आहेत. याआधी अनुपम खेर आणि जावेद अख्तर आले होते आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कुटुंबांची सांत्वना केली. सर्वात महत्वाची बात की या ठिकाणी अंत्यदर्शन झाल्यानंतर शिवाजी पार्क पार्थिव मिळणार आहे. या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राजकीय मुख्य मान्यवर
उपस्थित असणार आहे. अंतिम संस्कार त्या ठिकाणी होणार आहे. तर लता मंगेशकर यांच्या ज्या काही आठवणी आहेत ते आठवणी संपूर्ण देशभरातल्या देशवासियांनी आपापल्या गाण्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे. परंतु आज मात्र एक महत्त्वाचा दिवस आहे. दिवशी संपूर्ण जे चित्रपटसृष्टी आहे ती मात्र शोकसभामध्ये आहे. आणि प्रभू कुंजीचे सध्या जे वातावरण आहे ते वातावरण त्यांचे कुटुंबीय आहेत ते अंतिम दर्शन घेत आहे. बाहेर जे आहेत ते मोठ्या विनोद, याविषयी काही सांगता येईल की प्रभुकुंजमधून लता दीदींचं पार्थिव किती वाजताच्या दरम्यान शिवाजी पार्क इथं नेलं जाणार आहे अंत्यदर्शनाकरता? साधारणतः 3:30च्या दरम्यान प्रभुकुंजीतून त्यांचं पार्थिव शरीर शिवाजी पार्ककडे नेण्यात येणार आहे अशी माहिती कळलेली आहे. तर त्या ठिकाणी जवळपास 4:30 ते 4:15 वाजेपर्यंत हा पार्थिव शरीर पोहोचेल आणि त्या ठिकाणी मानवंदना दिली जाईल. कारण त्या रत्न आहे त्यामुळे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. रचना और हम सब के लिए भगवान का एक वरदान स्वरूप थी और मैं ऐसा देखता हूँ और जब इतिहास पर नज़र डालता हूँ तो लता दीदी जैसा कोई दूसरा इस कला संगीत की दुनिया में व्यक्तित्व दिखाई नहीं देता. इसलिए उनकी तुलना किसी से नहीं की जा सकती. वह अपने आप में अलौकिक, प्रतिभा संपन्न, अनिर्वचनीय व्यक्तित्व की धनी और माने सदियों के बाद कोई ऐसा व्यक्तित्व भगवान के अनुग्रह से धरती पर अवतरित होता है. ऐसे ही वो संगीत का सुरों का एक दिव्य अवतार थी. मैं श्रद्धामयी दीदी को भावपूर्ण हृदय से प्रणाम और उनको श्रद्धांजलि देता हुआ उनकी आत्मा की भगवत शरणागति के लिए, उनके आत्मा के मोक्ष के लिए भगवान से प्रार्थना करता हूँ. ओम शांति ही शांति ही शांति. योगगुरू बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया होती. त्यांनी लता दीदींना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. ही दृश्य प्रभुकुंज इथली आहेत. लता दीदींशी स्नेह असलेली अनेक व्यक्तिमत्व प्रभुकुंजवर आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. इथे त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर साधारण 3:30च्या दरम्यान लता दीदींचं पार्थिव, लता मंगेशकर यांचं पार्थिव शिवाजी पार्क इथं नेलं जाणार आहे. तिथे ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर सगळे मंत्री, नेते आणि मनोरंजन क्षेत्रातले, बॉलिवूडमधले अनेक लोक हे शिवाजी पार्क इथं अंत्यदर्शन घेऊ शकतील. सामान्य व्यक्तीसुद्धा जो त्यांचा चाहता वर्ग आहे तो सुद्धा शिवाजी पार्कला त्यांचं अंत्यदर्शन घेऊ शकेल. फिर क्यों मुझको लगता है डर, तेरा मेरा प्यार अमर. फिर क्यों मुझको लगता है डर, मेरे जीवन साथी बता, तू दिल धड़के रह कर. क्या कहा है चांद ने जिसको सुन के चांदनी हर लहर पे झूम के क्यों ये नाचने लगी. चाहत का है हर सू असर, फिर क्यों मुझको लगता है डर, तेरा मेरा प्यार अमर. फिर क्यों मुझको लगता है डर, कह रहा है मेरा दिल अब ये रात ना ढले, खुशियों का ये सिलसिला.
प्रभुकुंज या निवासस्थानी लता दिदींचं पार्थिव ठेवलं गेलं आहे आणि 3:30च्या दरम्यान शिवाजी पार्क इथं त्यांचं पार्थिव नेलं जाईल. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर सगळे VIP लोक लता दिदींच्या पार्थिवाचं दर्शन घेतील. सामान्यसुद्धा लता दिदींना त्यांचं शेवटचं दर्शन घेण्याकरता शिवाजी पार्क इथं येतील आणि त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीतच त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. खूप मोठा पोलीस बंदोबस्त प्रभुकुंज या निवासस्थानी आता ठेवला गेला आहे. ब्रिज कँडी रुग्णालयातून जेव्हा लता दिदींचं पार्थिव घेऊन रुग्णवाहिका निघाली तेव्हा राज्यशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे पहिल्या गाडीत होते. त्यानंतर रुग्णवाहिका, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ताफा होता. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे होते आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर सुद्धा यासोबतच प्रभुकुंज या निवासस्थानापर्यंत पोहोचले. आत्ता हे सगळे लता दिदींच्या कुटुंबियांसोबतच आहेत. ज्यांचा लता दिदींशी स्नेह होता त्यांचाच हा लॉस नाही आहे, तर खरं तर या देशाचा, जगाचा लॉस आहे. लता दिदी जाणं ही खूप मोठी पोकळी निर्माण करणारी गोष्ट आहे. एका युगाचा अंत झाला आहे. 6 दशकांहून अधिक काळ वेगवेगळ्या गाण्यांनी ते आपल्याला जगवत आलेले आहेत. लता दिदी फक्त गायन, पार्श्वगायन एवढ्या पुरत्यात राहिल्या नाही. कदाचित अनेकांना कल्पना नसेल, दिनकरद पाटीलांच्या रामराम पावणं या सिनेमाला त्यांनी संगीत दिले. त्यावेळेला त्यांनी लता मंगेशकर याच नावाने संगीत दिलेलं आहे. त्यानंतर भाजी पेंढारकर यांनी त्यांना आनंद घन असं नाव दिलं आणि आनंद घन या नावाने सुद्धा त्यांनी साधी माणसं, मोहित्यांची मंजुळा, तांबडी माती अशा चित्रपटाला संगीत दिलेलं आहे. म्हणजे गायिका, पार्श्वगायिका, संगीतकार बस इतक्यात प्रवास थांबतो असं नाही आहे. त्यांनी चित्रपट निर्मिती सुद्धा केलेली आहे. मग ते वादळ असेल, झंजार असेल, कंगन असेल आणि लेकीन असेल. मी लेकीनचं नाव अशासाठी घेतलं, लेकीनचा मुहूर्त मला आजही आठवतोय. मी मीडियामध्ये आल्यानंतरच तो झाला. 1987 सालचा त्यांचा जो वाढदिवस 28 सप्टेंबर, त्या दिवशी परेलच्या राजकमल कला मंदिर स्टुडिओमध्ये लेकीनचा मुहूर्त झाला. निर्मात्या लता मंगेशकर, दिग्दर्शक गुलजार, कलाकार विनोद खन्ना, डिंपल कापडिया, अमजद खान आणि मुहूर्त चित्रपती व्ही शांताराम यांच्या उपस्थितीत आणि सुनील गावस्करच्या शुभहस्ते झाला. काय माहितीये, लता दिदींबद्दल मी जसं म्हणालो की ना, हा महासागर आहे, अक्षरशः महासागर. मी किती कण त्यातले आपण वेचू, किती गोष्टी सांगू ना, म्हणजे मला असं वाटतं ना की हा विषय न संपणारा विषय जर काय असेल तर लता मंगेशकर. एका युगाचा अंत झालाय. दैवी सूर देवलोकी गेलेला आहे. संगीत आणि सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांचा आवाज आपल्यामध्ये कायम राहणार आहे. देहरूपी ते आपल्यामध्ये नसतील. सध्या लता दिदींचं पार्थिव, भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोड मुंबई इथल्या प्रभुकुंज या निवासस्थानी आणलं गेलं आहे. त्यांची घरातली मंडळी, त्यांची जवळची मंडळी, त्यांच्यासोबत काम करणारी, त्यांचे स्नेही हे सगळे इथे दर्शन घेतील आणि त्यानंतर प्रभुकुंज या निवासस्थानावरून 3-3:30च्या दरम्यान लता दिदींचं पार्थिव शिवाजी पार्क इथं नेलं जाईल. शिवतीर्थावरून लता दिदींचा अखेरचा प्रवास सुरू होईल. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह
सगळे महत्त्वाचे मंत्री नेते लता दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतील आणि शिवाजी पार्क याच मुंबईतल्या दादर इथल्या स्मशानभूमीत लता दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्याविषयी भावना व्यक्त करताना आज अनेकांचे आवाज जड होत आहेत. आपण ज्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय त्यांना कंठ दाटून आलाय. आपल्या घरातली व्यक्ती गेली, आपली व्यक्ती गेली आहे, अशाच भावना ती व्यक्त करतायत. आणि त्यांचं आपुलकीनं बोलणं, त्यांचे आशीर्वाद, त्यांचं हसणं, त्यांचं व्यक्तिमत्व याच्याविषयी भरभरून भावना व्यक्त करतायत. परफेक्शनपर्यंत फार कमी लोकांना पोचता येतं आणि अशा त्या परफेक्शन मिळवलेल्या व्यक्तिमत्व होत्या, अशा भावना सुद्धा काहींनी व्यक्त केल्या. आता मानलं तर दैवी देणगी तर आहेच, पण ती नुसती दैवी देणगी नाही तर तो आवाज टिकवणं, म्हणजे सातत्याने गायल्यानंतर त्या गाऊन सुद्धा गायनाचा क्लास कायम ठेवणं हे कसं बसतं कौशल्य असतं, कसोटीचं असतं. ते लता दीदीने कायम ठेवलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे जसं मी म्हणतो की जसं नर्गिसजींसाठी एकेकाळी गायला, तसं ग्रेसीजींसाठी सुद्धा कालांतराने त्यांना गाताना पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये असं आहे की हुसलाल भगतराम एकेकाळच्या संगीतकारांसाठी जसं त्या गायल्या, तसं A.R. रहमानसाठी सुद्धा त्या गायल्या. म्हणजे किती प्रचंड मोठी रेंज आहे. तर सचिन देव बर्मन यांच्याकडे जशा त्या गायल्या, तसे त्यांचे पुत्र राहुल देव बर्मनकडे सुद्धा त्या गायल्या. रोशनकडे जशा गायल्या तसे त्याचे पुत्र राजेश रोशनकडे सुद्धा त्या गायल्या. पण हे सगळं गात असताना वाढतं वय ते कोणालाही नाकारता येत नाही, परंतु त्यांचं वय म्हणजे आपण कौतुकाने असं म्हणायला पाहिजे की त्यांच्या गायनामध्ये किंवा पार्श्वगायनामध्ये त्यांच्या वाढत्या वयाची कुठेही जाणीव कधीही होऊ शकली नाही. चित्रपट समीक्षक दिलीप सर अत्यंत चपखल शब्दांमध्ये भावना व्यक्त करत होते आणि मगाशी बोलताना त्यांनी हेही सांगितलं की अगदी ग्रामोफोनच्या काळापासून ते मोबाईलमध्ये गाणी ऐकण्यापर्यंतचा जो माध्यम बदलण्याचा सामाजिक स्थितीचा जो काळ आहे, त्या सगळ्या कालावधीमध्ये त्यांच्या गाण्याचा, म्हणजे लता दीदींच्या गाण्याचा, त्यांच्या जगण्याचा प्रवास अख्ख्या जगानं अनुभवलेला आहे. जशी माध्यमं बदलली तसं त्या माध्यमानुरूप त्या स्वतः सुद्धा बदलल्या. त्यांनी त्या प्रत्येक माध्यमामध्ये स्वतःला अत्यंत कम्फर्टेबली ॲडजस्ट केलं, म्हणजे स्वतःला त्याच्या अनुरूप बनवलं. कारण गाणं तर, स्वर तर कुठेच बदललेले नव्हते. आणि हाच एक मोठा काळ आपण जर अभिनेत्रींविषयी बघायचं झालं तर आईला सुद्धा आवाज देणं आणि मुलीला सुद्धा, काजोलला सुद्धा आवाज देणं, हा सुद्धा एक भाग आपण पाहिला. गायक अजित कडकडे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. अजितजी, लता दीदींच्या जाण्याची बातमी आज सकाळी आली आणि त्यानंतर अनेकांना कंठ जड झालाय. काय बोलावं आणि कशा भावना व्यक्त कराव्यात हे सुचत नाही आहे. तुम्ही कशा शब्दांमध्ये तुमच्या भावना मांडाल? लता दीदी म्हणजे मी तर असं समजतो ते दैवी काहीतरी होतं. म्हणजे असा आवाज पुन्हा होणे दुसरा अजूनपर्यंत बघा तुम्ही, आपल्या देशात अजूनपर्यंत असा आवाज दुसरा झाला नाही. म्हणजे मंगेशाचं देणं घेऊनच त्या आल्या होत्या. त्यांनी खूप स्ट्रगल केलं त्यांच्या त्या काळात, बरोबर आहे, पण सगळं काहीतरी त्यांच्याकडे नक्कीच दैवी मंगेशाचं देणं होतं. देव मंगेश यांचं त्यांना देणं होतं. त्या
वडिलांचे आशीर्वाद आणि काय म्हणू आपण त्यांना, स्वरसम्राज्ञी, गान कोकिळा, म्हणजे काय जेवढ्या त्यांना उपमा देता येतील तेवढ्या त्या कमीच आहेत. एक असा आवाज दिला आपल्या देशातून की किती वर्षांपासून आपण त्यांचा आवाज ऐकला होता आणि तो एवढा आवाज असा काळजाला जाऊन भिडत होता, तोच आवाज आज आपल्यामध्ये नाहीये. हो अजितजी, पण तुमचा आणि त्यांचा संपर्कही आला असेल, त्या निमित्तानं म्हणजे त्या संपर्काच्या वेळी, संवादाच्या वेळी तुमचा काय संवाद व्हायचा, म्हणजे बोलणं काय व्हायचं त्यांचं नाही, व्यक्तित्व? जास्त माझा आणि त्यांचा, मी प्लेबॅक मध्ये नसल्यामुळे त्यांचा आणि माझा जास्त संवाद, जास्त कॉन्टॅक्ट नाही आला. एकदा त्या माझा कार्यक्रम होता कला अकादमी पणजीला, त्यावेळी लता दिदी, आशाताई, संगरिदानाजी सगळे होते त्या कार्यक्रमाला. आणि दुसऱ्यांदा सांगलीला आमचा नाट्यप्रयोग होता संशय कल्लो, त्या प्रयोगाला पूर्ण प्रयोग लता दिदी आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या. हे 2 वेळाच त्यांचं आणि माझं जास्तीत जास्त असा म्हणजे कॉन्टॅक्ट आला, नाहीतर त्यांचा आणि माझा खूप असा कॉन्टॅक्ट नाही आला. भारत की जो पहचान उन्होंने बनाई, भारत के संगीत को जो स्वर दिया, उससे दुनिया को भारत को देखने का एक नया नजरिया मिला. आप दुनिया में कहीं भी जाइए, भारत रत्न लता जी के चाहने वाले आपको जरूर मिलेंगे और हर पीढ़ी में मिलेंगे. वो आज भौतिक रूप से हमारे बीच भले ही न हो, लेकिन स्वर और स्नेह के रूप में वो हमारे बीच हमेशा उपस्थित रहेगी. उनकी मधुर आवाज हमारे साथ हमेशा रहेगी. मैं भारी मन से लता जी को श्रद्धांजलि देता हूं. साथियों, आज मथुरा, बुलंदशहर और आगरा के आप सभी लोगों ने इस कार्यक्रम की तैयारी कर ली थी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे आणि यावेळी त्यांनी म्हटलं की त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून लता दीदी कायम आपल्या सगळ्यांच्या मनात राहणार आहेत. लता मंगेशकर म्हणजे मनावरती सुरांचा, प्रसन्नतेचा शिडकावा. आज लता दीदी आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या पेडर रोड इथल्या प्रभुकुंज या निवासस्थानी आता अंतिम दर्शनासाठी आणण्यात आलं आहे. भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर अर्थात आपल्या सगळ्यांच्या दीदी यांना थोड्याच वेळात, काही क्षणात त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानातनं शिवाजी पार्क इथे नेण्यात येणार आहे. आणि असं देखील कळतंय की आज म्हणजे त्यांच्या चाहत्यांना त्यांचं अंतिम दर्शन झाल्यानंतर आज सायंकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. एक युगांत, संगीत क्षेत्रातील एक पर्व संपलं असंच आत्ता या क्षणाला भावना व्यक्त होताना दिसतात. प्रत्येकाच्या त्याच भावना. नुसतं गाणं हा शब्द जरी आपण बोलायचा झाला की लता दीदींचा आपसूक चेहरा समोर येतो, अशी प्रत्येकाची भावना. आज 68 वर्ष होत आहेत. मागे वळून बघता तुला काय वाटतं? गेले ते दिवस खूप चांगले होते असं वाटतं. आणि ज्यावेळेला सुरुवातीला काम सुरू केलं, बाळ मी 68 वर्षापेक्षा जास्त गाते. कारण मी 9 वर्षाची होते ज्या वेळेला सोलापूरला मी बाबांबरोबर क्लासिकल प्रोग्रॅम केला थिएटरमध्ये. त्या मला वाटतं ही गोष्ट 38-39ची असावी. तर म्हणजे 9 वर्षाची 9 वर्ष पूर्ण धावं लागलं असेल मला असं वाटतं. तर तेव्हापासून गातेच आहे मी. त्याच्या आधी गात होते आणि नंतर बाबांबरोबर मी अनेक कार्यक्रम केले.
ज्यावेळेला आपली कंपनी बंद झाली बलवंत संगीत मंडळी, त्यानंतर मी बाबांबरोबर प्रत्येक कार्यक्रमात जाऊन गात होते. आणि यावेळी न्यूज 18 लोकमतवरतीच पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी घेतलेली लता दीदींची एक दीर्घ मुलाखत, त्यातला काहीसा एक छोटासा भाग आम्ही आत्ता या क्षणाला आपल्याला दाखवला, ज्यात लता दीदी भरभरून व्यक्त झाल्या. त्यांनी काही भूतकाळातल्या आठवणींना उजाळा दिला आणि त्याचबरोबर संगीत साधना आणि त्यातला प्रवास त्यांचा कसा घडत गेला मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या सानिध्यात, हे देखील त्यांनी सांगितलं होतं. लोकांना एक विलक्षण उत्सुकता आहे, रसिक लोकांना, मराठी लोकांना, हिंदी लोकांना पण, की तुझं पहिलं गाणं कुठलं, ध्वनिमुद्रित गाणं नव्हे, म्हणजे पहिला पाळणा किंवा पहिली मंगळागौर, हे सर्व लोकांना माहिती आहे. तू पहिल्यांदा गायलीस, तुझा सूर पहिला ऐकला, ते तुझं गाणं कुठलं? पण असा जर हे केला म्हणजे नाटकासाठी का असं म्हणतोस? नाही, असंच असंच. बाळ मी त्यावेळेला साधारण 5 वर्षाची असेल असं मला वाटतं. आणि तो सूर म्हणजे असा होता की मी ही गोष्ट अनेक वेळा बोलले, पण तुला आज परत हे करते, सांगते मी की बाबांचा शिष्य गात होता आणि बाबा बाहेर गेले होते कुठेतरी. त्याला सांगितलं तू रियाज कर, मी येतो. आणि मी गच्चीमध्ये खेळत होते, तर मी ऐकलं आणि ऐकल्यानंतर मी आत गेले आणि मी त्याला सांगितलं की हे तू चुकीचं गातोयस, हे असं नाही, हे असं आहे. आणि मी ती चीज म्हणून दाखवली त्याला. आणि ती चीज म्हणून दाखवल्यावरती बाबांनी बाहेरून ऐकलं आणि मला दुसऱ्या दिवशी बाबांनी सकाळी 6 वाजता उठवलं आणि मला शिकवायला सुरुवात केली. म्हणजे माझं शिक्षणच सुरू झालं गाण्याचं. आणि या मुलाखतीत लता दीदींनी त्यांच्या संगीत साधनेचा प्रवास नेमका केव्हा सुरू झाला त्याबद्दलची आठवण त्यांनी व्यक्त केलेली आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याच सानिध्यात त्यांनी त्यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात केली. आणि तो क्षण नेमका काय होता, पहिलं गाणं त्यांनी कोणतं म्हटलं होतं, त्याविषयीचा हा प्रसंग या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेला भरभरून त्या मुलाखतीत व्यक्त झाल्या होत्या. न्यूज 18 लोकमतला खास एक्सक्लुझिव्ह मुलाखत त्यांनी दिली होती आणि जी मुलाखत घेतली होती खुद्द पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. म्हणजे एका भावाने आपल्या बहिणीची घेतलेली ही मुलाखत खासच म्हणावी लागेल. आणि अशा या लता दीदी आज आपल्यामध्ये नाही आहेत. तू मागे एकदा असं मला म्हणाली की बाबांबरोबर तू एका नाटकात पहिल्यांदा काम केलं आणि ते असं काम करायचा जो प्रसंग तो असा अपघाती प्रसंग झाला होता. म्हणजे ती काम करणारी व्यक्ती आजारी पडली. नाही, काय झालं की आपलं सौभद्र नाटक होतं आणि सौभद्रमध्ये नारदाचं काम करणारा माणूस आजारी झाला आणि आजारी झाल्यावर बाबा फार काळजीत पडले की आता उद्या नाटक आहे आणि नारद कोण. तर मी तिकडं खेळत होते, तर मी जाऊन बाबांना सांगितलं की मी करते. आणि पुन्हा एकदा दीदींनी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या सानिध्यातली एक आठवण, संगीत नाटकात कशा पद्धतीने त्यांनी काम केलं, नारदाची भूमिका त्यांनी केली होती, अशी एक आठवण जी आहे त्यांनी या मुलाखतीत सांगितली. आणि पुन्हा ही दृश्य आपण बघतोय ती प्रभुकुंज हे निवासस्थान, ज्या ठिकाणी आता दीदींचं पार्थिव जे ते आणण्यात आलंय आणि अंतिम दर्शन जे आहे त्यांचं घेतलं जातंय. त्यांच्या परिवारातली सगळी सदस्य मंडळी ही तिथं जमलेली आहेत. पूर्वी लता दीदींच्या पूर्वीच्या जर आपण मुलाखती जर पाहिल्या, कुठल्या प्रिंट मधल्या असतील किंवा चॅनल मधल्या असतील किंवा जाहीर मुलाखती, तर त्या
असं त्यांना असं एक प्रश्न केला जायचा की तुम्हाला अवघड कधी वाटतं एखादं गाणं गाण्यासाठी? तर त्या बऱ्याचदा तरी असं त्यांनी उत्तर दिलेलं आढळून येईल की संगीतकार मदन मोहन यांच्याकडे गाताना त्यांना बऱ्याचदा ते म्हणजे ती गाणी आपल्याला ऐकताना त्यातला गोडवा दिसतो. त्या मदन मोहनच्या त्या गाण्यामध्ये गझलचा एक स्पार्क दिसतो, म्हणजे गझल गीतच असं ते. आता ते तिचं नेहमी असं म्हणणं असं होतं की मदन मोहनची गाणी गाताना कुठेतरी एक असं डिफिकल्ट जे म्हणतो, डिफिकल्ट म्हणजे आव्हानात्मक गाण्याचा आनंद मिळतोय, परंतु मदन मोहन ज्या पद्धतीच्या चाली आखत किंवा चाली बनवत त्याच्यावर गाणं हे जास्त कसोटीचं असायचं, असं लता दीदी पूर्वी अनेक मुलाखतींमध्ये सांगत असा तपशील नक्की सापडेल. किंवा लता दीदींचे चाहते आहेत, मदन मोहनचे जे चाहते आहेत, मग त्यांना हे लक्षात आलं असेल, मग ती अदालतची गाणी असतील, जहाराची गाणी असतील, खूप आहेत त्यांचा प्रवास. तर ते हकीकतची गाणी असतील, हीर रांझ्याची गाणी असतील, तर मदन मोहनच्या संगीतामधील लता मंगेशकर हा सुद्धा ना एक स्वतंत्रपणे एक विषय आहे. तर लता दीदींबद्दलच्या अनेक आठवणी आहेत. वेगवेगळ्या संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं आणि त्यातलीच एक आठवण आता चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी आपल्याला सांगितली की मदन मोहन यांनी रचलेली आखलेल्या ज्या चाली असायच्या त्यात गाणं गाणं हे अत्यंत आव्हानात्मक असायचं, असं लता दीदींनी बऱ्याचशा त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं. पण तसा खरा संगीताचा वारसा जो होता तो त्यांना मिळाला ते त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून. लता, आशा, उषा, मीना आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर या भावंडांमध्ये लता दीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचं मूळ नाव जे होतं ते हेमा असं ठेवण्यात आलं, पण काही वर्षांनंतर दीनानाथ यांच्या नाटकातील लतिका या पात्राच्या नावावरून त्यांनी लता नाव त्यांना ठेवल्याचं म्हटलं जातं. आपल्याबरोबर आहेत पद्मश्री पंडित सतीश व्यास सर, एक संतूरवादक म्हणून यांची आपल्याला सगळ्यांनाच ओळख आहे. पंडितजी प्रणाम. आणि हा क्षण अत्यंत भावुक करणारा आहे, कारण दिदी आज आपल्यामध्ये नाही आहेत. काय आपल्या भावना आहेत? पहिली गोष्ट म्हणजे मला जेव्हा सकाळी 9:30-10ला बातमी कळली तेव्हापासून मी अतिशय सुन्न आहे, पहिली गोष्ट. आणि मला असं वाटतं की या भारतासाठी नाही, संबंध जगतासाठी अंधकारमय दिवस आहे ऍक्च्युली. कारण ज्या स्वरामुळे भारत देश संबंध जगात लखलखतोय त्या स्वराचा आज अंत झालाय. पण मला पर्सनली असं वाटतं की लता दीदींचा आवाज, की ज्या साक्षात सरस्वतीचा अवतार होत्या, त्या शारीरिक रूपाने आपल्यातनं गेल्यात, पण त्यांच्या सुरानी आणि त्यांच्या आवाजाने त्या अजरामर आहेत, त्या आपल्याबरोबर कायम राहणार आहेत, असं अगदी मला वाटतं प्रत्येक व्यक्ती माझ्याबरोबर सहमत होईल या बाबतीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो एक युगाचा अंत झाला, पण हे अनेक युग हा आवाज राहणार आहे. मला तर असं वाटतं एक युग नाही, अनंत युग पर्यंत लता दीदींचं नाव अजरामर आहे. एक संगीताचं विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की महाभारतात अर्जुनाचा बाण कसं एक लक्ष वेधायचा आणि तो अचूक लागायचा, त्याप्रमाणे लता दीदींच्या गाण्यामध्ये ते जे काही गाणं गायच्या, कोणतंही गाणं असून दे, कोणत्याही भाषेत असून दे, पण त्यांचा सूर, त्या सुराची जी श्रुती असते ती इतकी अचूक असायची की प्रत्येक गाणं हे प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात जाऊन बसलेले आणि अनेक वर्ष काय ते अनंत काळ राहणार आहे त्यांच्या हृदयामध्ये, ते प्रत्येक व्यक्तीच्या. तर असं एवढं अलौकिक कामगिरी त्यांची आहे की मला असं वाटतं आज प्रत्येक भारतीयाला वाटत असेल की स्वतःची आई गेल्यासारखंच त्यांच्या घरात दुःख असणार आहे. हे ह्याच्यात काही निर्विवाद आहे अगदी अक्षरशः, कारण त्या आवाजाची काय किमयाच काय वेगळी आहे. असं आहे. मला याच्यात 1-2 अनेक्डोट सांगायचे वाटतात. बडे गुलाम अली खान साहेब एकदा हॉस्पिटलमध्ये होते आणि आमचे जगन्नाथ भाऊ पुरोहित म्हणजे माझे वडील पंडित CR व्यास यांचे गुरु, ज्यांचं टोपण नाव गुणीदास होतं, बरोबर, ते त्यांना भेटायला गेले हॉस्पिटलमध्ये. तर त्यांना बरं नव्हतं, तर ते रूम मध्ये शिरले, तर ते ट्रान्झिस्टर लावून गाणं ऐकत होते आणि डोळ्यात अश्रू होते त्यांच्या. तेव्हा आमच्या जगन्नाथ भाऊनी त्यांना विचारलं की खासाबाब रो क्यों रहे? तर ते म्हणले की भाई ये गाना सुन रहा हूँ लता जी का. बोलते
म्हणजे त्यांनी असं ते हिंदी उर्दू बोलायचे ना, ते म्हणले अरे कम्बक बेसुरी ही नाही होती आहे. म्हणजे काय असतं, म्हणजे केवढा मोठा मान आहे बडे गुलाम अली खान सारख्या गायकांनी असं बोलणं. त्याच्यानंतर 1999 साली आमच्या वडिलांना लता दीदींनी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दिला. तर तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे त्या तर ओळखायच्याच, पण त्याच्यानंतर आम्ही इतके जवळ आलो की लता दीदी इतक्या त्या स्वतः सगळं फंक्शन त्यावेळेस बघायच्या. म्हणजे दीनानाथ मंगेशकर स्मृती त्यांचा जो दिवस असायचा 24 एप्रिल, तर त्या वर्षी त्यांनी ते फंक्शन नाशिकला ठेवलं होतं. आणि त्या बाबांशी एकदा बोलल्या की आम्ही तुम्हाला, आमचा मान आहे की तुम्हाला हा आम्ही सन्मान देतोय, तर तुम्ही विनंती आहे की तुम्ही ऍक्सेप्ट करा. बाबा म्हटले अहो साक्षात सरस्वतीचा हुकूम असल्यानंतर का नाही घेणार. आणि तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाचं मला काय त्यावेळेस जाणवलं की प्रोग्रामच्या आधी जवळजवळ 20 ते 25 दिवस रोज लता दीदी मला फोनवर बोलायच्या, 1-2 मिनिटं बोलायच्या आणि मला म्हणायच्या सतीश पंडितजींबरोबर कोण कोण येणार आहे, फॅमिली कोण येणार आहे, विद्यार्थी कोण येणार आहे, त्यांच्या येण्या जाण्याच्या गाड्या करायच्या, त्यांचं हॉटेल. मी लता दीदीला म्हटलं अहो लता दीदी तुम्ही स्वतःला कशाला नाही, म्हटले मी हे स्वतः बघते. म्हणजे बघा तुम्ही की किती डाऊन टू अर्थ, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना ह्युमिलिटी, याने ती पूर्ण भरून गेलेली होती. म्हणजे मला आता असं वाटतं की तो आवाज त्यावेळेस जर मला रेकॉर्ड करता आला असतं तर इट हॅव बीन मोन्युमेंटल फॉर माय पर्सनल लाईफ असं मला वाटतं. तर म्हणजे त्यांच्या अशा बऱ्याच आठवणी वन कॅन डू, कारण त्या इतक्या शालीन आणि अतिशय कलाकारांना प्रोत्साहन देणं वगैरे ह्यांनी आयुष्यभर त्यांनी खूप केलं. म्हणजे त्या आताच मी टीव्हीवर एक क्लिप बघत होतो त्यांचं एक फिल्मफेअर मधलं स्पीच, की त्यांनी एका पर्टिक्युलर एज नंतर त्यांनी सांगितलं मला फिल्मफेअर अवॉर्ड नका देऊ, कारण जे नवीन कलाकार येत आहेत त्यांना अवॉर्ड द्या, नाहीतर दरवर्षी तुम्ही मलाच देता. म्हणजे ही केवढी मोठी त्यांचं एक. बरोबर. पंडितजी माफ करा मी जरा आपल्याला थांबवतोय, पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. आमच्याबरोबर आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी काही माहिती देऊ केलेली बघूयात. हा आर्मीचा विशेष ट्रक आहे, ज्या ट्रकमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिव जे आहे ते ठेवलं जाणार आहे. सध्या हे ट्रक जे आहे ते शिजवण्याचं काम ते सुरू आहे. आपण इथे पाहू शकतो आर्मीचे जे प्रोटोकॉल ऑफिसर आहेत ते इथे आलेले आहेत. त्यांच्या मार्फत त्यांच्या देखरेखीखाली इथे फुलांची सजावट जी आहे ती इथे केली जाणार आहे. आणि त्यानंतर जेव्हा प्रभुकुंज पेटर रोड इथल्या निवासस्थानाहून लता मंगेशकर यांचं पार्थिव तिथे त्यावेळेला या ट्रकमधून भारतरत्न लता मंगेशकर यांचा अखेरचा प्रवास जो आहे तो सुरू होणार आहे. प्रभुकुंज पेटर रोड इथून कॅडबरी जंक्शन, हाजी अली सिग्नल, त्यानंतर हाजी अली स्लीपेस, तिथून वरळीवरून दूरदर्शनवरनं दादर सिद्धिविनायक आणि छत्रपती शिवाजी महाराज असा हा संपूर्ण प्रवास असणार आहे. आणि त्यासाठी इथे पूर्ण जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. प्रभुकुंज या लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी ज्या लता मंगेशकर यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे तिथे त्यांचे स्वकीय कुटुंबीय हे अंत्यदर्शन घेत आहेत. त्यानंतर साधारणतः संध्याकाळी 4च्या सुमारास प्रभुकुंज निवासस्थानाहून भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिव त्या ट्रकमधून त्यांचा अखेरचा प्रवास जो आहे तो सुरू होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि पुन्हा एकदा आपण जाणार आहोत पद्मश्री पंडित सतीश व्यास सर आपल्याबरोबर आहेत. पंडितजी, आपण पाहतोय की लता दीदींचा हा सगळा अखेरचा प्रवास आणि एक आठवणी खरं तर या क्षणाला आपण आमच्याबरोबर व्यक्त करताना दिसत आहे. आपली पहिली भेट आठवते का लता दीदींबरोबरची? बापरे, म्हणजे मला आठवते 1980 साली आमचे गुरुजी म्हणजे पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्माजी जे संतूरचे जनक आहेत, त्यांना आणि हरिजी त्या दोघांनी मिळून सिलसिला पिक्चरचं संगीत दिलं होतं. बर, तुम्हाला माहिती असणार सिलसिला पिक्चर, अमिताभ बच्चन त्याच्यात होते. तर मला आठवतंय त्याच्या आधी कुठेतरी भेटले असेल, पण 1980 साली, कारण मी आमच्या गुरुजींबरोबर प्रत्येक रेकॉर्डिंगला असायचो. त्यावेळेस HMVचा एक मोठा स्टुडिओ होता कुलाब्याला त्या काळामध्ये. तर मी रोज आमच्या गुरुजींबरोबर जायचो दिवसभर. तर लता दीदी त्यातल्या सगळी गाणी बहुतेक लता दीदीच गायल्यात, त्यातली गाणी जे फिमेल सॉंग्स आहेत ती. तर तिथे आमचा पहिला प्रॉपर हे झाला. म्हणजे त्यांना माहितीच होतं पंडित श्रीनिवासांचा मुलगा आहे आणि हे, पण असं आहे ती एवढी मोठी व्यक्ती. मी त्या काळात एवढा यंग होतो, 80 साली मी साधारण 30 वर्षाचा असेल, 28-30 वर्षाचा. तर
ते त्यांचं ते सगळं रेकॉर्डिंग बघतात. बरं त्या काळामध्ये आजच्या सारखं कॉम्प्युटरायझेशन नव्हतं. आज काय होतं, म्युझिशियन्स रेकॉर्ड करतात, सिंगर कधी येऊन व्हॉइस डब करून जातात आणि म्हणजे ते एक्सपर्ट आहेत त्याच्यामध्ये ट्रॅकवर. त्या काळामध्ये काय असायचं, टेपवर असायचं. म्हणजे तुमच्या ज्या पूर्वीच्या टेप्स होत्या ना, एकेजी टेप्स म्हणा किंवा अशा स्पूल टेप्स. हा, स्पूल टेप्स त्याच्यावर रेकॉर्ड व्हायचं आणि एडिटिंग पण त्याच्यावरच करायचं. दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स फॉर मी ऍट दॅट टाइम ऍक्च्युली. तर लता दीदी आल्या की तुम्हाला सांगतो, ऑर्केस्ट्रा मध्ये कधी कधी, कारण 100 लोकांचा ऑर्केस्ट्रा असायचा रेकॉर्डिंग करताना, तर एखाद्या व्यक्तीने काही होऊ शकतं असं, तर लता दीदी इतक्या पेशंटली बसायच्या, कारण त्यांना पुन्हा गायला लागायचं. म्हणजे कारण त्या काळात ती सोय नव्हती ना. आता कसं वेगवेगळी रेकॉर्डिंग करून सगळं तुम्ही एकत्र करून फर्स्ट क्लास त्याचा प्रोडक्ट करू शकता, पण त्या काळात नव्हतं. तर तेव्हा माझी पहिली भेट झाली आणि ते सगळं त्यांचं वागणं, बोलणं, चालणं ऐकून म्हटलं, बघा व्यक्ती एवढी मोठी आहे जगामध्ये, पण हे शिकण्यासारखं आहे या व्यक्तीकडनं, की किती मोठी असली तरी किती डाऊन टू अर्थ आणि किती नम्रपणा आपल्यामध्ये असावा. आणि संगीत दिग्दर्शक जरी वयाने लहान असला तरी मला आठवते, मी असे काही रेकॉर्डिंग मध्ये की लता दीदी म्हणायच्या, नाही आप जो कहेंगे वैसा मैं करूंगी. पण महत्वाचं मला इथे नमूद करावं असं वाटतं की बऱ्याच वेळा संगीत दिग्दर्शकाला जे अपेक्षित असायचं त्याच्यापेक्षा जास्तच लता दीदी द्यायच्या. म्हणजे त्या गाण्यातनं अशी काही एखादी त्यांच्या गळ्यातनं काही एक स्वर द्यायचा किंवा हरकत जायची की ते म्युझिक डायरेक्टर आणि प्रोड्युसर डायरेक्टर म्हणायचे, अरे हे तो कमाल हो गया. म्हणजे हे साक्षात ईश्वरी अवतार म्हणतात, तो सरस्वतीचा अवतारच होता. बरोबर. पंडितजी धन्यवाद. फार वेगवेगळ्या आठवणींना खरं तर या क्षणाला आपण उजाळा दिला. मला माहिती आहे की आपल्याला देखील अंतिम दर्शनासाठी प्रभुकुंजवरती जायचंय. त्यांचं संगीत ऐकतोय, पंडितजींचं संगीत ऐकतोय आणि इतके गाढ संबंध आमचे होते. त्यामुळे आज जे काही झालंय ते मी शब्दात सांगू शकत नाही. I'm in tears. I'm in tears, but माझी एक खात्री, ज्याला परमेश्वराने स्वरांचं ज्ञान दिलेलं आहे, गळा दिलेला आहे, कान दिलेला आहे, समजूत दिलेली आहे, असे सर्वजण जगातले, फक्त भारतातले नाही, हे सगळेजण आज दुःखात आहेत. मी, माझी बायको, माझी ती अमेरिकेतली मुलगी, माझी मुंबईतली मुलगी, हे आम्ही जवळचे लोक. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या करता तिला आशीर्वाद देण्याकरता लता दीदी रात्री 11 वाजेपर्यंत जागलेल्या होत्या. आत्ता गेल्या वर्षी, गेल्या महिन्यात त्या हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी माझ्याशी त्यांनी संपर्क साधून पंडितजींना सांगून की जरा विक्रमला फोनवर बोलवा, आणि मला म्हणाले की मोदी पंतप्रधान, आदरणीय पंतप्रधान मोदी यांची भूमिका तू केलीस अमरोध या नावाच्या सिरियलमध्ये, तर तू नक्कल केली नाहीस, तुझं काम मला खूप आवडलं. आणि अर्धा तास माझ्याशी बोलत होत्या. गेले काही महिने सातत्याने दीदींच्या बद्दल चौकशी करणं, तब्येतीची चौकशी करणं, हे भारती बरोबर माझं बोलणं चालायचं. भारती माझी लहानपणापासूनची मैत्रीण, लहान म्हणजे शाळेत असल्यापासूनची. भारती म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची पत्नी. आणि आज हा दुःखद दिवस आहे. ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यावेळी त्यांनी अश्रूंना देखील वाट करून दिली. कारण अर्थात या संबंध जगभरात असा कोणी नाही की जो लता दीदींचा चाहता नाही. लता दीदी सगळ्यांना ठाऊक आहे. संगीत, त्यातलं गाणं, त्यातला स्वर असं म्हटलं की आपसुकच लता दीदींचा चेहरा जो आहे तो सगळ्यांच्या समोर येतो. मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया, ओ रमैया बतावैया, रमैया बतावैया, रमैया बतावैया, रमैया बतावैया, मैंने दिल तुझको
दिया, मैंने दिल तुझको दिया। ओ रमैया बतावैया, रमैया बतावैया। तू और था, तेरा दिल और था, तेरे मन में ये मीठी कटारी न थी, तेरे मन में ये मीठी कटारी न थी। मैं जो दुख पाऊं तो क्या, आज पछताऊं तो क्या, मैं जो दुख पाऊं तो क्या, आज पछताऊं तो क्या। मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया। ओ रमैया बतावैया, रमैया बतावैया। चांद तारों के तले रातें गाती चले, चांद तारों के तले रातें गाती चले। मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया। ओ रमैया बतावैया, रमैया बतावैया। याद आती रही, दिल दुखाती रही, अपने मन को मनाना ना आया हमें, अपने मन को मनाना ना आया हमें। तू ना आए तो क्या भूल जाए। आदरांजली मला एक गोष्ट आठवते की हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि लता दीदींचं बहीण भावासारखं नातं होतं आणि इतका एकमेकांबद्दल तो जिव्हाळा होता. आम्ही तो पाहिलेला आहे. आणि आता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि दीदींचं सुद्धा खूपच अगदी जवळकीचं असं नातं होतं. किंबहुना उद्धवजी जेव्हा आजारी झाले तेव्हा त्या सारख्या चौकशी करायच्या, फोन करून करून सारख्या तब्येतीची त्यांच्या विचारपूस करायच्या आणि सगळ्या कुटुंबियांना सगळ्या विचारपूस करून धीरसुद्धा द्यायच्या. असं हे अतूट असं आणि अजोड असं नातं होतं. किंबहुना मी तर म्हणेन की हे संबंध कोट्यवधी भारतीय लोक हे त्यांच्याशी अगदी हृदयाने, मनाने आणि श्रद्धेने जोडलेले होते. असं हे व्यक्तिमत्व एक प्रकारे ईश्वरानेच निर्माण करून आपल्यासाठी पाठवलं होतं असंच मला वाटतं. माझी अत्यंत विनम्र अशी श्रद्धांजली. सांस्कृतिक कार्यमंत्री सुभाष देसाई यांनी या दिदींना श्रद्धांजली वाहिलेली आहे. तर दिदींचा असा सगळा दीर्घ असा प्रवास जो त्यांच्या सुरा